सातारा जिल्हा परिषदेमध्ये आज 4 सभापती पदांसाठी निवड होत असून अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवेळी झालेल्या राडाच्या पार्श्वभूमीवरती आजची निवडणूक ही अधिकच संवेदनशील बनली आहे। त्यामुळे प्रशासन अलर्टवरती आलंय। जिल्ह्याचं राजकीय वातावरण हे चांगलंच तापलेलं आहे। जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जिल्हा परिषद परिसरामध्ये 100 मीटरपर्यंत जमावबंदी लागू करत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केलाय। शिक्षण आणि अर्थ, समाज कल्याण, महिला बाल कल्याण, कृषी संवर्धन या 4 सभापती पदांसाठी आज निवड होणार आहे। दरम्यान भाजपकडे 33 सदस्यांसह स्पष्ट बहुमत असल्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद हे त्यांनी आधीच आपल्या नावावरती केलेली आहे। मात्र आता खरी लढत सभापती पदासाठी रंगणार आहे। त्यामुळे या निवडीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। राष्ट्रवादी आणि शिवसेना फोडाफोडीचा वचपा काढण्यासाठी काही राजकीय खेळी करणार का, की भाजप पुन्हा एकदा आपली ताकद दाखवत सर्व पदांवरती झेंडा फडकवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे आजची ही निवड शांततेमध्ये पार पडणार की पुन्हा एकदा साताऱ्यामध्ये राजकीय राडा पाहायला मिळणार, याकडेच संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। तर जिल्हा परिषद परिसरामध्ये जमावबंदीचे आदेश देखील लागू करण्यात आलेले आहेत। गेल्या राड्या प्रकरणी ही सगळी उपाययोजना सध्या प्रशासनाच्या वतीने करण्यात येते। आज 4 सभापती पदांची निवड प्रक्रिया ही पार पडते आणि याच अनुषंगाने आता प्रशासन देखील अलर्ट मोडवरती आलेलं आहे। साताऱ्यामध्ये या आधी झालेल्या राडा आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता प्रशासन अलर्टवरती आलंय। आणि याच संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी वैभव बोडके। वैभव, सातारा जिल्हा परिषद मध्ये आज 4 सभापती निवडी आज होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। एकंदरीत जर बघायला गेलं तर अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडीवेळी जो राडा झाला, जो गदारोळ माजला गेला, त्यानंतर सातारा जिल्हा प्रशासनानं या ठिकाणी 144 कलम लागू करून या ठिकाणी जमावबंदीचे आदेश देखील देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत जर बघायला गेलं तर या ठिकाणी कोणत्याही नेत्यांना, त्याचबरोबर कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, यांना या जिल्हा परिषदेमध्ये येण्यासाठी येऊ नये असं देखील आव्हान देखील करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर बघायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांचा जो राडा या ठिकाणी होत असतो, त्यामुळं ह्या प्रशासनाने हे पाऊल उचलल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत जर राजकीय परिस्थिती या ठिकाणची जिल्हा परिषदमध्ये पाहायला गेलं तर भाजप हे स्वबळावर 33 जागांवर आता बहुमतामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 33चं बहुमत घेऊन त्यांनी अध्यक्ष उपाध्यक्ष देखील या 20 मार्चला जी निवडणूक झाली यावेळी त्यांनी आपलं अध्यक्षपद देखील झेंडा रावल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर बघायला गेलं तर राष्ट्रवादी शिवसेनेचे जे सदस्य आहेत ते फोडून त्यांनी या ठिकाणी आपले झेंडा हा साताराच्या जिल्हा परिषदेवर पहिल्यांदाच लावल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। एकंदरीत बघायला गेलं तर आज सभापती निवडी आहेत, त्यामुळं राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा कोणता प्लॅन आहे का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अध्यक्ष उपाध्यक्ष पदावेळी जी गदारोळ माजला, ज्या सदस्यांच्या फोडाफोडी झाल्या, त्यामुळं या ठिकाणी आता पक्ष कोणताही कारवाई करणार आहे त्या जे फोडून गेलेले आहेत ते सदस्यांवर, यांवर देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर राष्ट्रवादी आणि शिवसेना या एकत्र येऊन आता नवीन कोणता प्लॅन करतंय का, या सभापती निवडीमध्ये त्यांचा काय समतोल असेल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। का भाजप आपला जो आहे तो प्लॅन घेऊन जर लोटस त्यांनी आखलं, यामध्ये याचप्रमाणे एकत्र येऊन ते आता पुन्हा एकदा सभापती निवडीवर आपली मोहर उठवतील हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर या ठिकाणी 4ही मंत्र्यांच्या प्रतिष्ठा ह्या सातारा जिल्हा परिषदच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या वेळी पणाला लागल्या होत्या, त्यानंतर आता सभापती निवडी वेळी नेमकं काय होते याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे या सगळ्या संदर्भातले अपडेट हे तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.